नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत इंग्लिश एम-सी-क्यूज पार्ट 2 म्हणजेच प्रश्न क्रमांक 31 पासून ते 55 पर्यंत. हे प्रश्न एम-पी-एस-सी, तलाठी, पोलीस, झडपी भरती, वनरक्षक, एस-आर-पी-एफ, एस-एस-सी, बँकिंग तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, मराठीत सोपे विश्लेषण आणि एक्झाम ट्रिक देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच स्पर्धा परीक्षेच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 31 पासून. प्रश्न क्रमांक 31. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फ्रेजर वर्ड. क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. शी डिसाइडेड टू डॅश हर ओल्ड बुक्स टू मेक स्पेस फॉर द न्यूज वन. तर याचा करेक्ट फॉर्म आपल्याला चूज करायचा आहे. ऑप्शन काय दिलेले आहेत? गिव्ह अप, गिव्ह ऑफ, गिव्ह इन, गिव्ह अवे. तर गिव्ह अवे ह्याचं आन्सर काय येतंय? ऑप्शन नंबर डी, गिव्ह अवे. तर गिव्ह अवे म्हणजे काय? एखादी वस्तू दुसऱ्याला मोफत देणे किंवा दान करणे. या वाक्यातील नवीन पुस्तकासाठी जागा करण्यासाठी जुनी पुस्तके दान करण्याचा इथे अर्थ आहे. त्यामुळे गिव्ह अवे हा योग्य फ्रेझल व्हर्ब आहे. सी डिसाइडेड टू गिव्ह अवे म्हणजे दान करणे हर ओल्ड बुक्स टू मेक स्पेस फॉर द न्यू वन्स. तर गिव्ह अवे हा ऑप्शन 31 नंबरसाठी करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32 बघू आपण. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. The author's latest novel is a departure dash her usual genre. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन कुठले दिले आहेत? ऑफ, टू, फ्रॉम आणि विदिन. तर आपण काय म्हणतो? डिपार्चर फ्रॉम. तर हे अगदी सोपं आहे. आपल्याला लगेच समजायला पाहिजे की डिपार्चर नंतर फ्रॉम हा काय येतो? प्रिपोजिशन येतो. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट ऑप्शन आहे. तर डिपार्चर फ्रॉम हा इंग्लिशमध्ये काय फिक्स्ड प्रिपोजिशन आहे. डिपार्चर फ्रॉम म्हणजे एखाद्या गोष्टीपासून वेगळेपणा किंवा बदल. त्यामुळे फ्रॉम हा योग्य पर्याय आहे. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 33 बघू आपण. क्वेश्चन नंबर 33. Which proverb is used to advise people who wish to attain great success that they should face problems with determination and courage? तर बघू आपण. ऑप्शन नंबर ए मध्ये काय? अ पेनी सेव्ड इज अ पेनी अर्न. ऑप्शन बी मध्ये काय? फॉर्च्यून फेवर्स द बोल्ड. ओके. तर ह्याच्यामध्येच आपल्याला उत्तर सापलेलं आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. तर फॉर्च्यून फेवर्स द बोल्ड या म्हणीचा अर्थ काय येतो? धाडसी व्यक्तींनाच यश मिळते. त्यामुळे हे जे आहे की पीपल हू विश टू अटेन ग्रेट सक्सेस दॅट दे शुड फेस प्रॉब्लेम्स म्हणजे धाडसी व्यक्तींना यश प्राप्त होते. हा या म्हणीचा अर्थ आहे आणि यशस्वी होण्यासाठी धोका पत्करण्याची आपली तयारी असावी लागते. त्यामुळे हा जो पर्याय आहे ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 34 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 34 मध्ये काय दिलेलं आहे? द सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स अ स्पेलिंग एरर इन द सेंटेन्स गिवन बिलो. चूज नो एरर इफ देअर इज नो एरर. तर सेंटेन्स काय दिलेलं आहे बघू आपण. डिस्पाइट ऑफ द हेवी रेन द आउटडोअर कन्सर्ट वॉज नॉट कॅन्सल अँड द ऑडियन्स एन्जॉयड इट. तर ह्याच्यामध्ये कुठं आपल्याला एरर दिसते? ऑप्शन काय काय दिलेलं बघा. द आउटडोअर कन्सर्ट वॉज नॉट कॅन्सल. ऑप्शन नंबर बी मध्ये काय दिलेलं आहे? अँड द ऑडियन्स एन्जॉयड इट. ऑप्शन नंबर सी मध्ये काय दिलेलं आहे? नो एरर. आणि ऑप्शन डी डिस्पाइट ऑफ द हेवी रेन. तर ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला एरर सापडलेले आहे. डिस्पाइट ऑफ द हेवी रेन हा काय? डिस्पाइट ऑफ हा काय? चुकीचा शब्दप्रयोग आहे. योग्य वाक्य आपल्याला काय करता येईल ह्याचं? डिस्पाइट द हेवी रेन. ऑफ हेतून आपण काढू शकतो. ऑफ हे काय? रॉंग तिथं यूज झालेलं आहे. डिस्पाइट द हेवी रेन असे झाले तरच हे वाक्य बरोबर आहे. कारण डिस्पाइट नंतर ऑफ वापरला जात नाही हे आपल्याला माहित करून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 35 बघू आपण. क्वेश्चन नंबर 35. चूज द अँटोनिम ऑर अपोजिट वर्ड ऑफ द वर्ड गिवन बिलो. तर एक वर्ड दिलेला आहे सेरेंडिपिटी. सेरेंडिपिटी तर ह्याचं कुठलं आहे? मिसफॉर्च्यून, सेवियर, फॉर्च्युनिटी, प्रोडक्टिव्ह. तर ऑप्शन नंबर ए हा त्याचा बरोबर आन्सर आहे. सेरेंडिपिटी म्हणजे काय? तर अनपेक्षितपणे चांगली गोष्ट मिळणे, अचानकपणे लकीली एखादी चांगली गोष्ट घडणे किंवा सुदैवी एक घटना घडणे जे लक, गुड लक म्हणतो आपण. याचा विरुद्धार्थ काय? मिसफॉर्च्यून, बॅड लक म्हणजे दुर्दैव. तर त्यामुळे काय? पर्याय ए हा पर्याय योग्य आहे. क्वेश्चन नंबर 36. विच प्रोवर्ब ॲडवाइसेस individuals to remain discreet and avoid interfering in matters that do not concern them. तर ह्याचं काय बघायचं आपल्याला? प्रोवर्ब हे कुठली मॅच करते ह्याचं बघायचं. तर पहिलं काय? द रूप ऑफ द पडिंग इज इन द इटिंग. ऑप्शन नंबर बी अ वॉच स्पॉट नेव्हर बॉइल्स. अँड सी डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच. आणि ऑप्शन नंबर डी लेट स्लीपिंग डॉग्स लाय. तर ऑप्शन नंबर डी हे प्रोवर्ब हे जे म्हण आहे ते योग्य आहे ह्या क्वेश्चनला. तर लेट स्लीपिंग डॉग्स लायज या म्हणण्याचा अर्थ काय? शांत असलेला वाद पुन्हा उकरून काढू नका किंवा इतरांच्या बाबतीत काय? विनाकारण हस्तक्षेप करू नका असा होतो. त्यामुळे ऑप्शन काय? डी हे बरोबर आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल्स टू रिमेन डिस्क्रीट अँड अवॉइड इंटरफेरिंग. म्हणजे एखादा वाद असेल तर ते पुन्हा उकरून काढायचा नाही. इन मॅटर्स दॅट डू नॉट कन्सर्न देम. ओके.
क्वेश्चन नंबर 37 बघू आपण. क्वेश्चन नंबर 37 मध्ये काय दिलेलं आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन द पॅसिव्ह व्हॉइस. तर हे काय ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, त्यातला आपल्याला एक ऑप्शन चूज करायचा आहे. तर ऑप्शन नंबर ए मध्ये काय दिलेलं आहे, द पिल्स हॅड बीन टेकन बाय रुद्रा. ओके, त्याच्यानंतर सॉरी, द पिल्स हॅड बीइंग टेकन बाय रुद्रा, हे ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेलं आहे. ऑप्शन नंबर बी, द पिल्स हॅड बीन टेकन बाय रुद्रा. तर हे काय आहे, ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. कारण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हॅड टेकन असल्यामुळे, हॅड टेकन हे जे व्हर्ब आहे, हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब, तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हॅड बीन, हॅड टेकन दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, हॅड बीन टेकन असा त्याच्या पॅसिव्ह व्हॉइस करताना बदल होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ऑप्शन बी मध्ये आपल्याला हे सापडलेलं आहे, हॅड बीन टेकन. आपण बीन वापरतो. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर, सॉरी, पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर आपल्याला काय करावं लागेल, बीन तिथे ऍड करून पॅसिव्ह व्हॉइस बनावा लागतो. आणि सब्जेक्ट बिकम्स ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट बिकम्स सब्जेक्ट, हे आपल्याला रूल माहित आहेत ऑलरेडी. क्वेश्चन नंबर 38 बघू आपण. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे एक वाक्य, त्याची एरर आपल्याला शोधायची आहे. माय अंकल्स आर ओविंग अ बिग फॅक्टरी ॲट प्रेझेंट. तर हे तर 4 त्याचे पार्ट दिले. माय अंकल्स ओविंग, ह्याच्यामध्ये एरर आहे का, माय अंकल्स ओन, माय अंकल्स ओन, माय अंकल्स आर ओन. तर हे काय करायचं आहे, ऑप्शन चूज करायचा आपल्याला, कुठला योग्य आहे. तर ऑप्शन सी मध्ये आपल्याला हे योग्य वाटतं, द अंकल्स ओन. ओन हे काय, स्टेटिव्ह व्हर्ब आहे. अशा क्रियापदाचा कंटिन्युअस टेन्स मध्ये वापर केला जात नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. आर ओविंग हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये त्यांनी वाक्य घेतलेलं आहे. पण हे जे आहे ओन, ओन जे हा जो व्हर्ब आहे तो कसला व्हर्ब आहे, स्टेटिव्ह व्हर्ब आहे. त्याला आपण आयएनजी लावू शकत नाही. म्हणून काय करायचं, माय अंकल ओन असं हे योग्य वाक्य तयार होईल, अ बिग फॅक्टरी ॲट प्रेझेंट. म्हणून ऑप्शन नंबर सी हा ऑप्शन करेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 39 बघू आपण, 39. क्वेश्चन नंबर 39 मध्ये काय दिलं आहे, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला इनकरेक्टली, ज्याचं स्पेलिंग चुकीचं आहे, असा एक वर्ड आपल्याला शोधायचा आहे. आता सेंटेन्स आपण रीड करू. वन्स आय सॉ अन ॲन्ट दॅट हॅड कम टू ड्रिंक वॉटर ॲट अ स्ट्रीम, बट इट फेल इन टू द वॉटर अँड वॉज कॅरीड अवे इन द करंट इन फ्रंट ऑफ माय आईज. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रीम या शब्दामध्ये स्पेलिंग जरा मिस्टेक वाटते. तर स्ट्रीमची स्पेलिंग चुकीची आहे. योग्य स्पेलिंग काय आहे इथं, STREAM पाहिजे. इथं एम, इथं काय पाहिजे, ए पाहिजे. इथं ई झाले, डबल ई झालेला आहे, त्यामुळे हे स्पेलिंग एरर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. स्ट्रीम ह्याचे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. क्वेश्चन नंबर 40 बघू आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट व्हर्ब टू फिल इन द ब्लँक. अ कनिंग स्टुडंट माइट डॅश हिज टीचर्स इन टू थिंकिंग दॅट ही इज रेग्युलर इन सबमिशन्स. तर अ कनिंग स्टुडंट माइट, त्याच्यानंतर कुठला यायला पाहिजे, ह्याच्यामध्ये ऑप्शन दिले, डिसिव्ह, ॲक्सेप्ट, जगल, इंटरप्ट. तर काय येईल, डिसिव्ह. कनिंग स्टुडंट माइट डिसिव्ह. डिसिव्ह म्हणजे काय, फसवणे. कनिंग म्हणजे जे बॅड स्टुडंट असतात ते काय करतात, टीचरला फसवतात. हिज टीचर्स इन टू थिंकिंग दॅट, वाक्याचा अर्थ काय होतो मग, की हुशार विद्यार्थी शिक्षकांना फसवू शकतो. दॅट ही इज रेग्युलर इन सबमिशन, की ते रेग्युलर आहे, सबमिशन रेग्युलरली करतो. त्यामुळे ऑप्शन ए हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर 41, क्वेश्चन नंबर 41 बघू आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक कन्स्ट्रक्शन सेंटेन्स मधलं. तर नेक्स्ट मंथ दे डॅश द फर्स्ट फेज ऑफ द कन्स्ट्रक्शन. तर इथं आपल्याला योग्य टेन्सचा फॉर्म, व्हर्ब फॉर्म सिलेक्ट करायचा आहे. तर हॅड कम्प्लिटेड आहे का, नाही, कारण इथं नेक्स्ट मंथ म्हणलेलं आहे, म्हणजे पुढच्या महिन्याचं सांगायचं आहे आपल्याला. मग हे हॅड कम्प्लिटेड हे पास्टमध्ये आपण यूज करतो, त्यामुळे हा ऑप्शन रॉंग आहे. ओके, हा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन नंबर बी, विल कम्प्लीट. ओके, हा फ्युचरशी रिलेटेड आहे. हॅव बीन कम्प्लिटिंग, अगेन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, हा पण रॉंग आहे, कारण नेक्स्ट मंथचं बोलतोय आपण. हॅव कम्प्लिटेड हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, हा पण नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. द नेक्स्ट मंथ दे विल कम्प्लीट द फर्स्ट फेज ऑफ द कन्स्ट्रक्शन. म्हणजे फ्युचर सिम्पल टेन्स म्हणजे आपण काय वापरलं, विल कम्प्लीट वापरलेलं आहे, आणि हे योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 42, सॉरी, क्वेश्चन नंबर 43 बघू आपण. सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आता इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याला आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा काय असेल ते आपल्याला द्यायचं आहे. बघू आपण, ह्याच्यामध्ये ऑप्शन दिले आहेत. पील द कॅरेट्स, चॉप देम अँड देन पुट देम इन द पॅन. तर आपण रीड करताना कसं करू, पील द कॅरेट्स, देन चॉप देम अँड देन पुट देम इन द पॅन. सो देर आर 3 ऍक्शन्स. कुठले 3 ऍक्शन्स आहेत, पील द कॅरेट, कॅरेट काय करायचं, सोलायचं. त्याच्यानंतर कट करा, चॉप देम. त्याच्यानंतर पुट देम इन द पॅन, आणि ते नंतर पॅनमध्ये ठेवा. म्हणजे 3 ऍक्शन दिले आहेत. मग त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स शोधायचे. आता काय दिलं आहे, पील द कॅरेट, चॉप देम अँड देन पुट इन द पॅन, ॲज इट इज दिलेलं आहे, त्यामुळे हे जर ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये बघू आपण. पील द कॅरेट्स, कॉमा, करेक्ट, चॉप देम, करेक्ट, कॉमा दिलेला आहे इथं.
इथे कॉमा आहे, इथे कॉमा आहे, अँडच्या अगोदर अँड देन पुट देम इन द पॅन. तर हे ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी हा बरोबर आहे. म्हणून एका वाक्यात सलग 3 क्रिया आहेत आणि पील, चॉप, पुट, आणि त्यामुळे प्रत्येक क्रियेनंतर काय येतो, योग्य कॉमा वापरणे आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हा योग्य आहे. आता क्वेश्चन नंबर 43 बघू आपण. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द अप्रोप्रिएट यूज ऑफ पंक्च्युएशन. अगेन पंक्च्युएशन मागचा आलेला आहे. तर बघू आपण. अ चाइल्ड वॉज स्टँडिंग ऑन अ स्ट्रीट कॉर्नर. तर वॉज नंतर कॉमा येत नाही, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. ऑप्शन नंबर बी बघू आपण. अ चाइल्ड वॉज स्टँडिंग ऑन अ स्ट्रीट कॉर्नर. हा योग्य वाटतोय मला. आता सी बघू आपण. अ चाइल्ड वॉज स्टँडिंग ऑन अ स्ट्रीट कॉर्नर. इथं डॅश दिलेले आहे, त्यामुळे इथं थोडं मिस्टेक आहे. डी मध्ये बघू. अ चाइल्ड वॉज स्टँडिंग ऑन अ स्ट्रीट. इथं कॉमा दिलेला आहे, हे मिस्टेक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. अप्रोप्रिएट यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क्स. ऑप्शन नंबर बी इज देअर. क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 बघू. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. अली डज नॉट फॉलो ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द वर्क प्लेस. तर आपल्याला क्वेश्चन टॅगचा रूल माहित आहे. जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग कसा पाहिजे, पॉझिटिव्ह. तर डू येईल का, कारण अली डज नॉट इथं वापरले, मग डू येईल का, नाही येणार. हे चुकीचं आहे. आर नॉट येईल का, नाही येणार, कारण इथं काय वापरलंय, डज वापरलंय. मग क्वेश्चन टॅग मध्ये डजच यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला डज दिसतंय आणि ते पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग आहे. सेंटेन्स निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे डज ही. ओके. अली डज नॉट फॉलो ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द वर्क प्लेस. डज ही. सो ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. डी पण चुकलेला आहे. त्यामुळे मुख्य वाक्य निगेटिव्ह आहे आणि डज नॉट फॉलो, त्यामुळे क्वेश्चन टॅग कसा येतो, पॉझिटिव्ह येतो. म्हणजे डज ही असा येतो. म्हणून ऑप्शन नंबर सी ह्या करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 45 बघू आपण. क्वेश्चन नंबर 45 मध्ये जाऊ आता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. तर मनू थ्रू डॅश बुक इन द वे. तर काय येईल ह्याच्यामध्ये, ॲन येईल का, नाही, कारण हे कॉन्सनंट आहे, तर वॉवेल नाही. त्यामुळे ह्याचा तर प्रश्नच येत नाही. अ लॉट, लॉट नाही. म्हणून थ्रू अ लॉट ऑफ, लॉट म्हणलं इथं ऑफ यायला पाहिजे. अ लॉट ऑफ बुक असं यायला पाहिजे, मग हे पण नाही. म्हणून थ्रू अ लिटल, हे पण नाही येणार. म्हणून थ्रू द बुक. ओके, एक बुक, एक स्पेसिफिक बुक त्यानं विहिरीत फेकून दिलेला आहे. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर डी हा क्वेश्चन बरोबर आहे. ते विशिष्ट पुस्तकाचा उल्लेख आहे. अशा वेळी द हा काय डिफायनाइट आर्टिकल आपण वापरला जातो इथं. त्यामुळे ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. मनू थ्रू द बुक इन द वे. आता क्वेश्चन नंबर 46 बघू आपण. 46 मध्ये काय दिलेलं आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. तर अंडरलाइन वर्डचा आपल्याला काय समानार्थी शब्द शोधायचा आहे. सिनोनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द. अब्रोड इज द प्लेस वेअर वी स्टे अप लेट, फॉलो इम्पल्स अँड फाइंड अवर सेल्स ॲज वाईड ओपन ॲज व्हेन वी आर इन लव्ह. तर इथं इम्पल्स अंडरलाईन दिलेला आहे. म्हणजे काय, अचानक निर्माण झालेली इच्छा किंवा प्रेरणा. इम्पल्स म्हणजे काय, अचानक काय झालेली आहे, इच्छा निर्माण झालेली आहे मनामध्ये किंवा एखादी प्रेरणा निर्माण झालेली आहे. तर अब्रॉड इज द प्लेस वेअर वी स्टे अप लेट, फॉलो इम्पल्स अँड फाइंड अवरसेल्स ॲज वाईड ओपन ॲज व्हेन वी आर इन लव्ह. तर इम्पल्स म्हणजे काय, अचानक निर्माण झालेली इच्छा. तर त्याचं काय येईल, इन्सेंटिव्ह, कन्सिडरेशन, कन्सिडरेशन नाही येणार. त्याच्यानंतर रुटीन, रुटीन पण नाही येणार. अवर्जन, अवर्जन पण नाही येणार. म्हणजे ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. त्याच्याशी रिलेटेड सेम अर्थ आहे त्याचा, की निर्माण झालेली इच्छा अचानक, इन्सेंटिव्ह. आता क्वेश्चन नंबर 47 बघू आपण. क्वेश्चन नंबर 47 मध्ये काय दिलेलं आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. आता इथे एक म्हण दिलेलं आहे अंडरलाईन करून. तर आफ्टर लुजिंग हर जॉब, सुचेता स्टार्टेड डुईंग ऑड जॉब्स टू ब्रिंग होम द बेकन. म्हणजे जॉब गेल्यानंतर एक कुठला तरी जॉब शोधून सुचितानं काय केलेलं आहे, टू ब्रिंग होम द बेकन. तर टू ब्रिंग होम द बेकन ह्याचा आपल्याला काय करायचं, ह्या म्हणीचा सेम मिनिंगचं सेंटेन्स शोधायचं आहे. टू डू समथिंग एक्साइटिंग नाही, कारण ऑलरेडी जॉब गेलेला आहे आणि कुठला तरी एक जॉब तिनं सुरू केलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक्साइटिंग काहीच नाही. टू बी सक्सेसफुल इन अ शॉर्ट टाइम, सक्सेस झाली का ते नाही, त्याच्यामध्ये ते पण नाही. त्याच्यानंतर टू अर्न मनी टू लिव्ह. येस, करेक्ट. तर ह्याचं काय येईल, ऑप्शन नंबर सी हे बरोबर आहे. तर उदरनिर्वाहासाठी काय करायचं आहे, पैसे कमवायचे. आता जॉब तर गेलेला आहे, मग उदरनिर्वाह कसा करायचा, तर काहीतरी जॉब करून तिने काय केलेलं आहे, टू ब्रिंग होम द बॅकन, म्हणजे काय केलेलं आहे, जगण्यासाठी तिने थोडेफार पैसे कमवायला चालू केलेलं आहे कुठला तरी. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हा योग्य पर्याय आहे. आता क्वेश्चन नंबर 48 बघू आपण. क्वेश्चन नंबर 48 मध्ये काय दिलं, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. 4 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर अँड देन सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन विच रेक्टिफाइज द सेंटेन्स. तर 4 पार्ट कुठले, रेणुका विल वेंट टू हर सिस्टर्स हाऊस टुमॉरो. तर हे तर काय दिलेलं आहे आपल्याला, 4 पार्ट दिलेला आहे. सेंटेन्स काय, रेणुका विल वेंट टू हर सिस्टर्स हाऊस टुमॉरो. तर एकदम सोपं आहे. तुम्ही नीट जर लक्ष दिलं, सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स टेन्स, तर टेन्स कुठला वापरला आहे, तर विल वापरलाय. ओके. तर विल नंतर नेहमी कुठले व्हर्बचे फॉर्म येतो, पहिलं रूप येतो व्हर्बचे. ओके. तर वेंट काय, पास्ट, म्हणजे तर 2 टेन्स मिक्स झालेले आहेत. गो, नाही सॉरी, फ्युचरचं, फ्युचरचं रेणुका विल गो
टू हर सिस्टर्स हाऊस टुमॉरो, म्हणजे कुठला ऑप्शन बरोबर येईल? हा, बी ऑप्शन. की विल नंतर गो येतो. कसं काय येतं, व्हर्बचे पहिले रूप वापरले जाते. त्यामुळे वेन चुकीचा असून तिथं काय वापरायचं आपल्याला? योग्य रूप गो हे वापरायचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. तर कुठलाही सेंटेन्स वाचताना तुम्ही इंग्लिशमधला कुठलाही प्रश्न वाचताना त्याच्या टेन्सवरती भर द्यायचा आहे, त्याच्या सेंटेन्स स्ट्रक्चरवरती भर द्यायचा आहे. मग तुम्हाला लगेच त्याचा आन्सर भेटून जाईल. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन नंबर 49. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स एन एरर. ओके. द बुक इज प्लेस्ड फ्रॉम द शेल्फ. तर लगेच आपल्याला क्वेश्चन रीड केले तर आपल्याला कळतं इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. द बुक इज प्लेस्ड फ्रॉम द शेल्फ. तर काय योग्य वाक्य काय असायला पाहिजे? द बुक इज प्लेस्ड ऑन द शेल्फ असं असायला पाहिजे. बरोबर आहे. मग आपल्याला कुठल्या कशामध्ये एरर दिसते? इथे फ्रॉम ऐवजी ऑन वापरले पाहिजे. त्यामुळे एरर कुठं आहे? फ्रॉम मध्येच आहे. लगेच आपल्याला, कारण आपल्याला बुक सेंटेन्स वाचल्या कळतं हे तर काहीतरी ऑड दिसतंय, एरर दिसते याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 50 बघू आपण. क्वेश्चन नंबर 50 मध्ये सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. तर काय? वी ट्रॅव्हल देन इन द पार्ट जस्ट टू शेक अप अवर कम्प्लेसेन्सीज. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अंडरलाईन दिलेली आहे ह्या वर्डला. तर ह्याचं सिनोनिम आपल्याला शोधायचं आहे. कम्प्लेसेन्सी म्हणजे काय? स्वतःबद्दलचे अतिसमाधान किंवा निष्काळजी समाधान, म्हणजे लयच समाधानी आहे, अति. बाय सीइंग ऑल द मॉरल अँड पॉलिटिकल अर्जन्सीज, द लाईफ अँड डेथ डायलेमाज दॅट वी सेल्डम हॅव टू फेस ॲट होम. तर ह्याचं कम्प्लेसेन्सीचं काय येईल? आपल्याला बघू आपण. मॉडेस्टी येईल का? नाही येणार. ट्रिम्प येईल का? नाही. सॅटिस्फॅक्शन, अति सॅटिस्फॅक्शन आहे त्यामुळे हे नाही येणार. तर सेल्फ सॅटिस्फॅक्शन. तर ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. तर काय आहे? सेल्फ सॅटिस्फॅक्शन, स्वतःबद्दलचे समाधान आहे. काय? कम्प्लेसेन्सी म्हणजे काय? स्वतःबद्दलचे समाधान, अतिसमाधान किंवा निष्काळजी समाधान. तर ऑप्शन नंबर डी हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 51 बघू आपण. 51 मध्ये काय दिलं? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. महेश सबमिटेड द असाइनमेंट डॅश टाइम. तर सगळ्याला आपल्याला यायला पाहिजे की महेश सबमिटेड द असाइनमेंट ऑन द टाइम. ऑन टाइम आपण म्हणतो, ऑन टाइम द नाही येणार इथं. महेश सबमिटेड द असाइनमेंट ऑन टाइम, म्हणजे बी हा ऑप्शन बरोबर आहे. तर इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? ऑन टाइम हा निश्चित शब्दप्रयोग आहे, म्हणजेच वेळेवर. त्यामुळे ऑन हे योग्य उत्तर आपलं आहे. बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 52 बघू. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द ऑफ द अंडरलाइन वर्ड. द डिसिजन अरोज्ड मच कॉन्ट्रोवर्सी अमॉंग द स्टुडंट्स. तर कॉन्ट्रोवर्सीचं मिनिंग आपल्या सर्वांना माहित आहे. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय? वाद करणे किंवा एक मतभेद होणे. तर डिसिजन काय झालेलं आहे? मतभेद निर्माण झालेले आहेत अमॉंग द स्टुडंटमध्ये. तर ह्याचं कुठला यायला पाहिजे? आपल्याला काय? विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे. तर आर्ग्युमेंटमध्ये पण सेमच मिनिंग येतो, वाद. सप्लिमेंट नाही येणार. कॉम्प्लिमेंट नाही येणार. ॲग्रीमेंट, येस, ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. तर कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय? वाद, आणि याचा विरुद्धार्थ म्हणजे ॲग्रीमेंट म्हणजे काय? एकमत किंवा सहमत. त्यामुळे ऑप्शन नंबर डी हा विरुद्धार्थी शब्द आहे कॉन्ट्रोवर्सीचा. क्वेश्चन नंबर 53 बघू आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. मेनी एक्सपर्ट्स रिमेन डॅश अबाउट द न्यू इन्व्हेन्शन. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? मॅजिकल. मेनी एक्सपर्ट्स रिमेन मॅजिकल नाही, हे योग्य नाही वाटत. मेनी एक्सपर्ट्स रिमेन क्वारलसम नाही. मेनी एक्सपर्ट रिमेन ग्रीडी नाही. ग्रीडी म्हणजे हावरटपणा, ते पण नाही आहेत. क्वारलसम म्हणजे काय? भांडण होणे किंवा वाद होणे. मॅजिकल म्हणजे काय? जादू. तर स्केप्टिकल हा योग्य पर्याय आहे. मेनी एक्सपर्ट्स रिमेन स्केप्टिकल म्हणजे काय? शंका घेणारे किंवा सहज विश्वास न ठेवणारे. तर एक्सपर्टने काय केलेलं आहे? विश्वास अबाउट द न्यू इन्व्हेन्शन. नवीन शोधाबद्दल काय? तज्ञांना शंका असल्यामुळे हा शब्द योग्य ठरतो. स्केप्टिकल म्हणजे काय? डाऊट घेणे, शंका घेणे. क्वेश्चन नंबर 54 बघू आपण. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. ओके. तर हा कशामध्ये आहे? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सेंटेन्स दिले. वाक्य कशामध्ये आहे? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. तर काय दिलं? द कन्सर्ट विल बी अटेंडेड बाय थाउजंड्स ऑफ पीपल. ओके. तर ह्याचा आपल्याला काय करायचं? ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर बघू, थाउजंड्स ऑफ पीपल विल बी अटेंडेड. तर हे जे व्हर्ब फॉर्म आहे ॲज इट इज दिलेलं आहे, आणि पॅसिव्हचे ॲक्टिव्ह किंवा ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना व्हर्ब फॉर्ममध्ये काय होते? चेंजेस होतात. पण इथं चेंजेस दिलेले नाहीत, ॲज इट इज दिलेलं आहे. फक्त सब्जेक्टचा ऑब्जेक्ट केलेला आहे आणि ऑब्जेक्टचा सब्जेक्ट केलेला आहे, एवढंच चेंज केलेलं आहे. म्हणजे हे ऑप्शन नंबर ए चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी बघू आपण. द कन्सर्ट विल अटेंडेड टू थाउजंड्स ऑफ पीपल. म्हणजे हे वर्ब फॉर्म चेंज केलेला आहे, पण सब्जेक्ट ऑब्जेक्ट केलेला नाही. सब्जेक्टच ठेवला आहे, ऑब्जेक्टच ठेवला आहे. म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. आता ऑप्शन नंबर सी बघू आपण. थाउजंड्स ऑफ पीपल विल अटेंड द कन्सर्ट. आता हा पर्याय बरोबर योग्य वाटत आहे, कारण थाउजंड्स ऑफ पीपल हे ऑब्जेक्ट्स बिकम सब्जेक्ट. इथं ऑब्जेक्ट आहे, इथं सब्जेक्ट झालेला आहे. विल अटेंड, विल बीचं काय केलेलं आपण इथं? वर्ब फ्रॉम ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असल्यामुळे डायरेक्ट विल अटेंड अँड सब्जेक्ट बिकम्स ऑब्जेक्ट. इथं सब्जेक्ट काय झालेलं? ऑब्जेक्ट झालेला आहे.
म्हणजे थाउजंड्स ऑफ पीपल विल अटेंड द कन्सर्ट, हे ऑप्शन बरोबर आहे. लास्ट ऑप्शनमध्ये बघू काय मिस्टेक दिसते का? डी मध्ये थाउजंड्स ऑफ पीपल हॅज बीन, ह्याचा तर पर्याय एकदमच वेगळा आहे. हॅज बीन इथं वापरलेलंच नाही ह्या सेंटेन्समध्ये, तर हे पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी हा पर्याय बरोबर आहे. त्यामुळे योग्य ऍक्टिव्ह सेंटेन्स म्हणजे थाउजंड्स ऑफ पीपल विल अटेंड द कन्सर्ट. शेवटचा क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 55. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन प्रोवर्ब. वन्स बिटन ट्वाइस शाय. तर इथं एक म्हण दिलेली आहे, वन्स बिटन ट्वाइस शाय. या म्हणीचा अर्थ काय आहे की एकदा वाईट अनुभव आल्यानंतर तीच चूक पुन्हा करण्यास माणूस घाबरतो. वन्स बिटन ट्वाइस शा, म्हणजे आपण म्हणतो ना, ठेस लागल्यानंतर आपण शहाणा होतो, म्हणजे त्या वाटायला जात नाही. तसं आपण काय करतो, एकदा एखादा बॅड एक्सपिरियन्स आपल्याला आला तर आपण काय करतो, ती चूक पुन्हा करण्यास आपण घाबरतो. तर ह्या म्हणीचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. ए मध्ये लिव्हिंग विथ स्नेक्स टू बी बिटन, नाही, हे चुकीचं आहे, मॅच होत नाही. लव्हिंग एव्हरीवन बट कुड नॉट एक्सप्रेस, नाही, हे पण नाही. ऑप्शन नंबर सी बघू आपण, कीपिंग वर्क पेंडिंग अँड स्टेइंग अवे, नाही. ऑप्शन नंबर डी मध्ये असेल आता. नॉट डुईंग एनिथिंग अगेन आफ्टर बॅड एक्सपिरियन्स, करेक्ट. दिस इज द सिमिलर मीनिंग ऑफ द सेंटेन्स. नॉट डुईंग एनिथिंग अगेन आफ्टर बॅड एक्सपिरियन्स हे वाक्य बरोबर आहे. वन्स बिटन ट्वाइस शाय. मित्रांनो, आपण 31 ते 55 प्रश्नांचे संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. तुमचा आजचा स्कोर किती झाला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. जर कोणत्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर ती देखील कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईन. आणि पार्ट 3 मध्ये आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण उर्वरित प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. यश तुमचेच आहे.